UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन। विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती। विधानसभा अध्यक्ष 9 डिसेंबरला ठरवला जाणार। राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार काय कडे लक्ष। महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा संपन्न। फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्रीपदी। पहिल्याच कॅबिनेटमध्ये रुग्णाला 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती, कारण भाजपने शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती, संजय राऊतांचा दावा। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण। नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील माहितीच्या नेत्यांची बैठक। राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित, सूत्रांची माहिती। ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार। आमदार उत्तम जानकर यांची माहिती। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा झाला होता प्रयोग। सलग 11व्यांदा व्याजदरात कोणताही बदल नाही। कर्ज महाग होणार नाही, ईएमआय वाढणार नाही। आरबीआयकडून रेपो दर 6.5% कायम। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीत। शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी। नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांकडून शासकीय मानवंदना। सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवीच्या बाकांखालून नोटांची बंडल। काल सभागृहाचं कामकाज संपल्यावर तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा। चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती। पैशांचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद। हे पैसे माझे नाहीत, राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते। काँग्रेस खासदार मनु सिंघवींनी आरोप फेटाळले। संसद परिसरात राहुल गांधी प्रियंका गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची निदर्शनं। तोंडाला काळा मास्क, हातात संविधानाची प्रत घेत आंदोलन। मोदी अदानींविरोधात जोरदार घोषणा। शेतकऱ्यांची आज दिल्लीच्या दिशेनं कूच। प्रशासनाकडून आंदोलकांना रोखण्याचा इशारा। हरियाणात अलर्ट जारी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा सापडला गांजा। 2 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल। 3 महिन्यात दुसरी घटना। विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। विधानसभा निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्या घरावर गोळीबार। जळगावातील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचं षडयंत्र उघड। उमेदवारासह तिघांना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। राज्यात ईव्हीएम विरोधात आरोपसत्र कायम। 755 केंद्रांवर मतपडताळणीची मागणी। 104 अर्ज आल्याची निवडणूक आयोगाची माहिती। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज। कोल्हापूर, सातारा, सांगलीला पावसाचा येलो अलर्ट। 3 दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण। जगातील सर्वात लोकप्रिय आभासी चलन बिटकॉईनने $1 लाख शिखर पातळी गाठली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर क्रिप्टो करन्सी उफाळली। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात। प्रथम फलंदाजी घेतलेल्या टीम इंडियाचे 5 गडी बाद। विराट कोहली अवघ्या 7 धावांवर तंबूत परतला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।